नमस्कार मंडळी, आपण बघू शकता आम्ही या ठिकाणी परसबाग योजनेअंतर्गत गुरुवारच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये थोडी जागा बनवून मेथी लावलेली होती. तर आज आपण बघू शकता 5 दिवसानंतर मेथी उगवून वरती आलेली आहे. आपण बघू शकता, हे असं फिरून दाखव बेटा, तिथपर्यंत दाखवा. तर या योजनेचा एक असा फायदा आहे की भाजीपाला शाळेमध्ये उगवायचं आणि कोणतंही केमिकल फवारणी खत न टाकता एकदम शुद्ध असं भाजीपाला आपल्या शाळेतल्या मुलांना पोषण आहार योजनेमध्ये खिचडी बरोबर खायला मिळायला पाहिजे. हा एक शासनाचा एकदम चांगला विचार आणि उपक्रम आहे. आम्ही त्याचं खरं स्वागत करतो. पण याच्यामध्ये थोडं तण आणि गाजरगवत झालेलं आहे. तर ते स्वतः मला काढण्यासाठी आवडतं, कारण कोणतंही काम म्हटलं तर स्वतः करण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणून मी ते काम स्वतः करत आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये एक ठिबक लावून आम्ही पाण्याची चांगली सोय केलेली आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी जे काही भाजीपाला लावतो किंवा शाळेमध्ये जे काही वृक्षारोपण केलेलं आहे, आम्ही मागच्या वर्षी 140 झाडं आमच्या शाळेमध्ये लावली होती. तर 140 झाडं जगलेले आहेत, कारण ठिबकने प्रत्येक झाडाला पाणी पुरवठा झालेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही मेथी लावलेली आणि जी एकूण इकडे जागा दिसते, या ठिकाणी आम्हाला आता कोथिंबीर लावण्याचा आमचा उद्देश आहे. तर त्यासाठी आता याला इथं जागा बनवावं लागेल. आता या मेथीला झालेत 5 दिवस, अजून 16 दिवसानंतर ही खाण्यायोग्य होऊन जाईल. म्हणजे आमच्या या शाळेतील बालचिमुकल्यांना मेथीची भाजी खाण्यासाठी मिळो, हा आमचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा एवढा परसबाग आमच्या शाळेमध्ये तयार केलेला आहे. स्टॉप बेटा आता.